वसंतजी सकपाळ यांचा संघ, दुसऱ्या बाजूला विचार केला तर मितांश 11 अर्थातच सुरेशजी बने यांचा हा संघ. दोन्ही संघांमधील ही टफ फाईट आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकली, गोलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलंय मितांश 11 संघाला. चला मितांश 11 लवकरच आपण आपली सलामीवीर जोडी खेळपट्टीवरती उपस्थित करायचंय. 5 षटकाचा हा सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतोय आपण आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित करायचे आहे. आणि या मॅच दरम्यान जर का बघायचं झालं तर नक्कीच मंदार गुरव यांनी जर का 50 अर्थातच अर्धशतकी खेळी करून दाखवली तर त्यांना सिद्धेशजी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक मात्र लागू झालेलं आहे. चला ओपनिंग पेअर विनंती करतोय मितांश 11 थोडंसं स्पीडअप करायचंय. अजून 3 मॅच आहेत आपल्याकडे, थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं कॉपरेट करायचं. थँक्यू सो मच. आणि ओपनिंग पेअर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना एका बाजूला विचार केला तर मितांश 11 विनंती करतोय की आपण आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये अवेलेबल करा. एका बाजूला विचार केला तर नक्कीच आता मी अनाउन्समेंट केली पारितोषिकाची, तर त्या पारितोषिकासाठी सज्ज होतोय मंदार गुरव. त्याच्या साथीला जर का पाहायचं झालं संदेश. गोलंदाजी मध्ये जर का विचार केला तर काळा चौकीचा वंडर बॉय राज या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळतील. आणखीन एक प्राइज आपण या ठिकाणी पाहते पहिल्याच षटकामध्ये, म्हणजे राज यांच्या षटकामध्ये जर का तब्बल 20 धावा पटकावल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जाहीर झालेलं आहे. सिद्धेशजी यांच्या मार्फत 2 प्राइज आहेत. मंदार गुरव यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 1001 रुपये आणि राज बने यांच्या गोलंदाजीवरती 20 धावा चोपून काढल्या तर 501 रुपये. सामना या ठिकाणी चालू करायला आपण पाहतोय पंचांचा ग्रीन सिग्नल. राज तयार पंचांच्या डाव्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंड वरती जर का विचार केला तर मंदार गुरव. लेट्स प्ले. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी फ्लिक केलाय आणि टिपला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय आक्रमक फलंदाज. वसंतजी सकपाळ यांच्या मार्फत मंदार गुरव यांचा त्यांनी विकेट पटकावला म्हणून 1001 रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे. जकडून ठेवलंय मितांश 11ला. राज यांनी दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा इरादे स्पष्ट करत होता, परंतु 22च्या रूपामध्ये 1 रन भेटेल. थँक्यू सो मच पंच. पुन्हा एकदा राज विचार रे, रफ्तारचा राजा, काळा चौकीचा वंडर बॉय आता मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये आपले इरादे स्पष्ट करतोय. तीन चेंडू, 1 धाव आणि 1 विकेट स्कोर कार्ड वरती. चौथा चेंडू शॉट अँड पुल करायचा होता, जकडून ठेवलं जाते. काय या काळा चौकी नगरीमध्ये मी वंडर बॉय नावाने परिचित आहे हे दाखवून देते राज विचारे.
4 चेंडू आणि फक्त एक धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहतोय. एका विकेटचं पतन झालेलं आहे. 5वा चेंडू सुद्धा निर्धाव अपील केलीये परंतु फेअर डिलिव्हरी दिलीये. नॉटआउटचा इशारा येतोय. 4 चेंडू निर्धाव 1 to go चा इशारा येतोय. धाव संख्येचा विचार केला तर एकच धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे. मोठ्या विकेटचं पतन झालेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर का विचार केला तर अमन विचारे यांच्या बॅट मधून एक चांगली बॅटिंग पाहिली. त्यांचाच छोटा भाऊ राज विचारे आता मध्ये सज्ज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका खेळला जातोय परंतु फटक्यामध्ये ताकद जास्त. बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. राजचं सुद्धा कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या प्रकारे षटक त्यांनी हाताळले. शेवटचा चेंडू मात्र फलंदाजाच्या बाजूने होता. फक्त फ्लिक केलं. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून 6 धावा. संघाची धावसंख्या 7. एक गडी बाद. नवीन षटक हाताळण्यासाठी प्रभंजन सज्ज होतील. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंड वरती जर का विचार केला तर संकेत. प्रभंजन यांच्या गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आलेले आहे. जर का त्यांनी गोलंदाजीमध्ये 3 विकेट प्राप्त केले कोणत्याही पद्धतीने तर त्यांना नक्कीच 1001 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. अमनजी विचारे यांच्या मार्फत. लॉफ्ट केलंय. बिग हिट. बॉल भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाच्या धावसंख्येमध्ये विचार केला तर 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. कॅचची नामी संधी होती परंतु एक सिंगल आणि डबल म्हणजे 2 धावा. 2 धावा या ठिकाणी भेटतात. थँक्यू सो मच डीजे मास्टर फरान अँड टीम. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. संदेश आणि संकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे प्रगती पथावरती. प्रभंजन पहिल्या चेंडूवरती षटकार खर्ची केला. कमबॅक केलं दुसऱ्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी करतोय. प्रभंजन नक्कीच जखडून ठेवतोय फलंदाजाला. या ठिकाणी थोडासा शफल होऊन करण्याचा प्रयत्न होता परंतु जखडून ठेवलं. निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या 15. आणखीन एक नक्कीच चांगली गोलंदाजी बनावी लागेल प्रभंजन यांची. गुड लेंथ वरून चेंडू स्प्लॉट होतोय आणि नक्कीच इन स्विंग आउट स्विंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज नक्कीच घातक असतात असा इतिहास सुद्धा आहे परंतु स्ट्राईक एंड वरती जर का विचार केला तर संकेत आक्रमण करावं लागेल. या ठिकाणी जकडलंय संकेतला मात्र जकडलंय. 1 to go चा इशारा येतोय.
संघाची धावसंख्या 15. वन टू गो. शेवटचा चेंडू. प्रबंधन तयार. लॉफ्ट केलंय. बिग 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 सीमारेषा पलीकडे षटकार. वैयक्तिक तिसरं आणि संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा वंडर बॉय राज विचारे तयार. जकडून ठेवलंय. रफ्तार, वेग 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 पाहायला मिळतोय राजच्या गोलंदाजीमध्ये. पारितोषिकाचा जर का विचार केला तर कसे पण 3 विकेट घेतले राजनी तर 1001 रुपयाचा पारितोषिक आहे अमन विचारे यांच्याकडून. कमबॅक करावा लागेल. स्ट्राईक एंड वरती जर का विचार केला तर संदेश की राज की संदेश. ढकलून दिलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. सिद्धेश भोसले कुठलीही चूक करत नाहीये. चांगल्या प्रकारे कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर रिजन पूर्णपणे पकडून ठेवलाय आपल्या अंडर. वसंतजी सकपाळ यांच्या मार्फत जर का पाहायचं झालं तर राज विचारे यांच्या 3 विकेट साठी अजून एक 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अमन विचारे यांच्याकडून 1000 रुपयाचं. जकडून ठेवलंय. वेग 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 पाहायला मिळतोय. हर्षवर्धन साळुंके चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. राज तयार. पुन्हा एकदा कट केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग नक्कीच म्हणावी लागेल. अटॅकिंग फिल्डिंग तर म्हणावीच लागेल परंतु नक्ष 11 संघामार्फत एवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या ठिकाणी फलंदाजांना सुद्धा कन्फ्युज केले. एकच धाव या ठिकाणी भेटतीये. राज विचारेचा जर का विचार केला तर 2 पारितोषिक त्याच्या नावावरती करायला त्याला नक्कीच संधी भेटलेली आहे. आता विकेट घेतलं तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे टोटल 3 पारितोषिक होती. त्यातलं 1 पारितोषिक आता मात्र फेल गेलेलं आहे. अजून 2 पारितोषिक आहेत. या ठिकाणी आपण काय पाहतोय राजसाठी आणखीन एक प्राइज आलेला आहे. या बॉलवरती जरी विकेट घेतली तरी 501 रुपयाचं पारितोषिक. भरघोस अशा पारितोषिकांनी सजलेली ही मालिका. राजचा वेग. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत राज विचारेसाठी. वंडर बॉय फ्रॉम काळा चौकी. मस्त संघाची धावसंख्या 23. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. आयएडीजे धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. वेदांत तयार. स्ट्राईक एंड वरती विचार केला. संदेश. 12 चेंडूचा खेळ बाकी.
वेदस्तू यांनी जर का एक विकेट पटकावला तर 501 रुपयाचं पारितोषिक वसंतजी यांच्या मार्फत. फक्त आणि फक्त अमाऊंट चेक करायची आहे. पारितोषिकांची भरनाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वसंतजी यांच्या मार्फत. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक सिंगल स्ट्राइक रोटेट स्ट्राइक एंड वरती. संदेश संदेश की वेदस्तू, वेदस्तू की संदेश. 11 चेंडूंचा खेळ बाकी. कमबॅक करावा लागेल मितांची 11 संघाला. वेदस्तू तयार. लॉफ्ट करायचं होतं या ठिकाणी सुद्धा वेग पाहायला मिळाला. वेदस्तू यांनी जर का विकेट पटकावली, कुठलीही विकेट पटकावली, 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांना जाहीर झालेलं आहे. लॉफ्ट करायचं होतं. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. सिंगल भेटतीये. एक रन रोटेट. फक्त आणि फक्त सिंगल वर या ठिकाणी भरणा दिला जातोय. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी थोडीशी थांबवली गेली गोलंदाजांमार्फत, परंतु कमबॅक करावा लागेल मितांची 11 संघाला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 25. लॉफ्ट केलंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच भेटेल. लॉफ्ट केले जात आहे. हवेमध्ये आहे चेंडू. माघारी परतावं लागतंय. आणखी काय वसंतजी सकपाळ यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. वेदस्तू यांना एक विकेट त्यांनी पटकावली. या मॅचच्या फर्स्ट इनिंग मध्ये आपण आपलं प्राइस कलेक्ट करायचंय. वेदस्तू 1 टू गो. वन टू गोचा इशारा. स्ट्राइक एंड वरती जर का विचार केला तर धनंजय. लॉफ्ट करायचं होतं परंतु जकडून ठेवलं जातंय. वेदस्तूने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. 4 ओव्हर 26 धावा. आयएटीचे
आणि केतनचा जर का विचार केला तर या ओव्हर मध्ये जर का 20 धाव्या कुठून काढल्या तर नक्कीच फलंदाजांना 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे मंडळाचे आधारस्तंभ सिद्धेशजी भोसले आणि त्या समवेत सागरजी यांच्यातर्फे. हॅट्रिकला सुद्धा 10,000चं पारितोषिक आहे. हॅट्रिक साठी 10,000. लॉफ्ट केलाय, हवेमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक बनून राहील फक्त प्रेक्षक. बॉल सीमारेषा पलीकडे. 6-6-6 षटकार. जरा कमी जर का हा चेंडू मुख्य व्यासपीठावरती पडला असता तर 9 धावा होत्या. कारण जो खेळाडू मुख्य व्यासपीठावरती डायरेक्ट षटकार ठोकेल 9 धावा घेऊन जाईल. 6 चेंडू कव्हर, 6 धावा कव्हर केले, 14 धावा कव्हर करायच्या आहेत. हॅट्रिक साठी 10,000. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द विकेट, away from the stump. White ball. 33 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीसाठी केतन, स्ट्राइक एंड वरती धनंजय. या संघाचे स्वतः धडाडीचे संघ मालक. अजूनही 14 धावा जमवायचे आहेत आणि एक हॅट्रिक घ्यायची आहे. हॅट्रिकला 10,000, अजून 14 धावा बनवल्या तर 500 रुपये. संकेत आहेत स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती धनंजय. लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक या ठिकाणी लाजवाब विपच. टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट. अत्यंत चपळीच्या दुहेरी धावा. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत. पार्थ त्या ठिकाणी तैनात होते. राज विचारे, वंडर बॉय. 2 चेंडू बाकी, 35 धावा. या ठिकाणी दंडीत नो बॉल आणि बॉल सरळ निघून जातोय. पाहावं लागेल, चेकिंग करावी लागेल सीमारेषा पलीकडे. नक्कीच थँक्यू सो मच खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल. नो प्लस 4 म्हणजे 5 धावा. या ओव्हर मध्ये जर का विचार केला तर टोटल 14 धावा आलेल्या आहेत. 6 धावा अजून बाकी आहेत. 500 रुपये प्राइस साठी, 1000 रुपये प्राइस साठी. लॉफ्ट केलं जात आहे, क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आउट. फलंदाज माघारी परततोय. चेंडू, 5 धावांची गरज, 1000 रुपयाचं पारितोषिक. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 41. या ठिकाणी कोलवट टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. बॅट आपटायला लावली, 1 धाव फक्त भेटेल. 42 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य असेल. नक्षिलवान संघ या संघासाठी खूप जोरदार प्रकारे गोलंदाजीचा अटॅक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा चांगलं राहिलं होतं मितान चिलेवन संघासाठी. चला मितान चिलेवन, विनंती असेल लवकरच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण सजावून घ्या. आणि नक्ष 11 विनंती करतोय की आपण आपली सलामीवीर जोडी या ठिकाणी खेळपट्टीवरती उपस्थित
तर सर्वप्रथम मी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे सिद्धेशजी भोसले यांच्याकडून त्या मगाशच्या कॅच साठी. सिद्धेश भोसले यांनी मगाशी जी कॅच पकडली होती, हर्षवर्धन, मी त्यांना विनंती करतोय की हर्षवर्धन आपल्याला कॅच साठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला होता. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. एकदा जोरदार टाळ्या हर्षवर्धनच्या त्या कॅच साठी झाल्या पाहिजेत. 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार हा त्यांच्यासाठी आला होता. आणि तदनंतर मात्र विकेटसाठी राज विचारे यांच्यासाठी मात्र वेदस्तू यांच्याकडून मात्र 1000 पुरस्कार आला होता. आपण सुद्धा या. राज विचारायला सुद्धा 1000चा पुरस्कार, वेदस्तू राणेला सुद्धा 500 रुपयांचा पुरस्कार. आणि ज्यांनी ज्यांनी अशी ही खेळाडूंची तारीफ केली आहे, ज्या खेळाडूंच्या प्रोत्साहन वाढीसाठी मात्र ज्यांनी ज्यांनी मात्र हे बक्षीस या ठिकाणी पाठवलं, त्या सर्वांचं आम्ही शुभा उत्सव मंडळ आयोजित बिग बॅश काळा चौकी 2024च्या दुसऱ्या पर्वाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. 43 धावांचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये मात्र पूर्ण करायचंय. चालू असलेला सामना नक्ष 11 विरुद्ध मितांश 11. मितांश 11 या संघाने प्रथमतः बॅटिंग केली होती आणि त्यावेळेला मात्र पहिल्या 5 ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना अवघ्या 42 धावा आतापर्यंतचा या स्पर्धेतला लोएस्ट स्कोर म्हणून या धावफलकाकडे पाहिलं जाईल. आणि 43 धावांचं लक्ष नक्ष 11 टीमला सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानावर दाखल होते, प्रितेश आणि राज. नक्ष 11 43 धावांचा पाठलाग मात्र त्यांना करायचा आहे. सलामीच्या जोडीतून आपण जर पाहिलं तर प्रितेश आणि राज विचारे असे सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. चला मॅच कडे वळूया. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. 43 धावांचं लक्ष नक्ष 11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी. षटकारांच्या तिकडीसाठी मात्र 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आलेला आहे. वसंतजी सकपाळ यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार षटकारांच्या तिकडीसाठी. जो कोणी फलंदाज लगातार 3 षटकार ठोकेल त्याला मात्र वसंतजी सकपाळ यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर केला जातोय. दरम्यान पहिल्या चेंडूला पडताळलं गेलं. रीड करतोय पहिला चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बीट होताना बघायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला आलेला बघायला मिळेल या मॅच मधून. आणि फलंदाजाने कशाही पद्धतीने, असं काही गरजेचं नाहीये की लाईनीतच एका रांगेमध्ये 3 षटकार ठोकणं गरजेचं आहे. आपण कशाही पद्धतीने एका ओव्हरमध्ये 3 षटकार मारलात तर त्या फलंदाजाला वसंतजी सकपाळ यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि हा पुरस्कार या मॅच पुरतीच आतापर्यंत मर्यादित राहिलाय. आणि या वेळेला पहिला षटकार रितेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. जरूर निर्धाव हाताळले गेले, परंतु त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर हा एक चांगला फटका, एक वेल एक्झिक्युटेड फटका म्हणावा लागेल. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि ऑन साइडला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून मात्र ठोकला गेलेला षटकार आपण पाहतोय तो प्रितेशच्या बॅटमधून. बॉलिंग मार्कवरती कुशल, लेफ्ट आर्म, राईट आर्म असे बरेच गोलंदाज आपण बघितले. एक चांगली उंची प्राप्त झाली या गोलंदाजाला आणि त्यासोबतच एक चांगली हायम ऍक्शन गोलंदाज कुशल कडून अनुभवायला मिळते.
चांगल्या टप्प्यावरती पहिले 2 बॉल हाताळले. तिसराही चेंडू चांगल्या टप्प्यावरतीच होता, परंतु त्यामध्ये एक चांगलं एक्झिक्युशन त्या फटक्यात पाहायला मिळालं होतं आणि पुन्हा एकदा कमबॅक होतोय गोलंदाज कुशलचा. बरीच पारितोषिक इथे मात्र खेळाडूंसाठी आलेली आपण पाहतोय. कसेही 3 षटकार जर एका ओव्हरमध्ये फलंदाजाने लगावले तर त्या फलंदाजाला वसंतजी सकपाळ यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार आहे. परंतु लगातार मोठे फटके सजवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट होताना प्रितेश या वेळेला मात्र सिंगल धाव घेतोय, स्ट्राईक रोटेट करतोय. दुसऱ्या बाजूने राज विचारे असेल सोबत फलंदाजीसाठी. 43 धाबा, तसं पाहायला गेलं तर तितकं मोठं लक्ष मानलं जाणार नाही या मैदानावरती. आतापर्यंत सकाळच्या सत्रात आपण लगातार त्या गोष्टीची चर्चा करत आलो की 80 धावा या मैदानावरती मात्र चेस झालेले आहेत सकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे त्याची मात्र आठवण वारंवार फलंदाजांना करून दिली जाईल. या मैदानावरती तुम्हाला जर जिंकायचं असेल तर 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 85, 90, 95 धावा तरी तुम्हाला बनवणं गरजेचं समजावं लागेल. दरम्यान प्रथमतः बॅटिंग करत असताना मितान शिलेवण या संघाने अवघ्या 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष नक्ष 11 संघासाठी. संघनायक केतन काप आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणार हे सर्व खेळाडू. 1 ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. 2 सिंगल, 1 षटकार आला, 3 निर्धाव चेंडू मात्र गोलंदाज कुशलने हाताळलेत. आपल्या उंचीचा, आपल्या कदकाठीचा चांगला वापर मात्र गोलंदाजीतून त्याने करून घेतला. एखादा षटकार जरूर त्या ओव्हर मधून आला. त्या व्यतिरिक्त उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेत. आणि या ओव्हरमधून जर गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या तर त्या विरोधी फलंदाजाला, जो कोणी फलंदाज या ओव्हरमधून 20 धावा जमवेल त्याला सिद्धेशजी भोसले यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. बॉलिंग मार्क वरती कृष्णा, अर्थातच अक्षय मोहिते राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन आलाय. त्याच्या ओव्हरमध्ये जर फलंदाजांनी 20 धावा जमवल्या तर त्या फलंदाजाला 500 रुपयांचा पुरस्कार इकडे सिद्धेशजी भोसले यांच्या माध्यमातून असेल. या वेळेला मात्र स्वीपर कव्हर वरून बॉल मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडूला मात्र चिल करायला पाठवलं होतं मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा मात्र चेंडू फेरफटका मारून येतोय. अक्षय मोहिते या वेळेला मात्र सुंदर डिलिव्हरी हाताळतोय. थोडासा जास्त बाउन्स या वेळेला देण्याचा प्रयत्न केला गेला. लेंथ थोडीशी पाठीमागे खेचली होती. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन बघायला मिळते. राज विचारे मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रातून अप्परकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा या वेळेला जबरदस्त फटका सजवलाय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 3 खेळाडू अगदीच आपण जर पाहिलं तर त्या बाउंड्री लाईन वरती आहेत. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला सुंदर फटका फाईन लेग मध्ये चाललाय. फिल्डर डाऊन दी बॉल, पकडला जातो झेल आणि समाप्त होतो. राहिलंय 15 धावा धावफलकावरती मात्र आपण असलेल्या बघू शकाल. प्रितेशची विकेट आलेली आपण बघितली. चांगला फटका सजवला, उंची चांगली मात्र गाठली, लांबी थोडीशी कमी पडली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र एक चांगला झेल तिकडे टिपला जातोय आणि पहिला धक्का नक्षी 11 टीमला 15 धावांवरती. पाठलाग करायचा आहे,
तो 43 धावांचा, अजूनही 28 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. या ओव्हर मधून मात्र शेवटचा बॉल शिल्लक. अक्षय मोहिते आणि त्याच्या समोर मात्र आता नवीन फलंदाज हर्षवर्धन. शेवटचा चेंडू होता, त्यावरही विकेट पटकावण्याची संधी आहे. अक्षय मोहितेच्या खात्यामध्ये हा दुसरा विकेट. खेळाडू बाद. नवीन फलंदाज पाठवा. चला मितांश 11 त्वरित आपण आपलं स्पीटअप करा. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याला आपण काळा चौकीचा शिखर धवन म्हणून सुद्धा ओळखतो, असा नक्षी 11 संघाचा संघनायक केतन काप मैदानावरती मात्र दाखल होताना. डावकुरी आताचा एक तरबेज फलंदाज, एक तंत्रशुद्ध फलंदाज. आणि वसंतजी सकपाळ यांच्याकडून मात्र ओव्हर मधून येणाऱ्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जो आहे तो कायम राहील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मात्र 15 धावा आहेत. 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 28 धावांची आवश्यकता. नक्षी 11 विरुद्ध मितांश 11 या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना क्रमांक 7 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली ओव्हर हाताळली अक्षय मोहितेने, अर्थात कृष्णा या नावाने त्याला या काळाचौकी परिसरामध्ये ओळखलं जातं. कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. 18 बॉल आणि 28चं समीकरण तसं पाहिलं गेलं तर मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण. नथिंग इज अ इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य असं या खेळामध्ये काहीही नाहीये. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती कुशल सज्ज होतोय, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू एक क्लासिकल फटका, कॉपी बुक स्टाईल फटका खेळतोय. फ्रंट फुटवर येऊन मात्र कव्हर ड्राईव्ह केलं, चेंडूला मात्र पाठवलं एक्स्ट्रा कव्हर. कव्हर क्षेत्राच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेण्याची संधी तिकडे राजविचारे या फलंदाजाला मिळते. दुसऱ्या बाजूने मात्र केतन काप, एक डावखुर हाताचा विस्फोटक आणि तंत्रशुद्ध फलंदाज, ज्याला आपण काळा चौकीचा शिखर धवन म्हणून सुद्धा ओळखतो. आज मात्र या टीमची आणि या संपूर्ण सामन्याची, या स्पर्धेची या जबाबदारी कर्णधारावरती, अर्थातच केतन कापवरती. आणि गोलंदाजाने जर विकेट पटकावली तर त्याला 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार वसंतजी मारुती वडारी यांच्या माध्यमातून. आणि कुशलसाठी आणखीन एक पुरस्कार आलाय. फलंदाजाने जर षटकार ठोकला तर त्यांना 500 रुपयांचा पुरस्कार. केतन कापसाठी सचिन रावल यांच्याकडून 500 रुपयाचा षटकारासाठी पुरस्कार, प्रत्येक षटकार 500 रुपये. आणि विकेट जर पटकावला तर केतन कपच्या विकेटसाठी गोलंदाज कुशलला सिद्धेशजी भोसले यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. तर 3 षटकारांसाठी मात्र वसंतजी सपकाळ यांचा पुरस्कार आहे. मारुती वडारी यांच्याकडून सुद्धा विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार. म्हणजे एक विकेट मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तरी 1000 रुपयाची आहे, आणि येणारा एक षटकार जो आहे तो नाही म्हटलं तरी 1000 रुपयांचा आहे. खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देण्याचं काम ही सर्व मान्यवर मंडळी करते आहे. हे सर्व क्रिकेट प्रेमी स्वतः मैदानामध्ये खेळत जरी नसले तरी मैदानाच्या बाहेरून क्रिकेट कसं खेळायचं ना ते यांना बरोबर माहिती आहे. कुशलचा पुढील बॉल, यावेळेला लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन मधून बॉल पाठीमागे जात असताना राजविचारे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मात्र आपण जर पाहिलं तर मंदार गुरव. 18 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. 25 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. कुशल एक चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्याही ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर. भले थोडासा महागडा ठरला जरूर, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र त्याला अक्षय मोहितेने कमबॅक करून दिलाय. त्यानंतर आता मात्र 3 सिंगल धावा मागील 3 चेंडूंवरती त्याने खर्च केलेत.
या वेळेला मात्र अँगल थोडासा वेगळा निवडलाय, कारण समोर लेफ्ट हँडेड बॅटर आहे, रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट येतोय. डावखुरी हाताचा केतन काप आहे, त्याच्यासाठी मात्र तो राऊंड द विकेट येतोय. या वेळेला मात्र शॉर्ट कव्हर मध्ये एक फिल्डर सजवला जातोय. मंदार गुरव कुठेतरी मात्र दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत फलंदाजावर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. थोडीशी आक्रमक फिल्डिंग त्या ठिकाणी सजवली जाते. कुशलचा पुढील चेंडू, एक लांब पल्ल्याची गोलंदाजी, केतन कापसाठी पुढील चेंडू येतोय. या वेळेला बॅटची लीडिंग एज घेतली आहे, स्वतः मंदार गुरव बॉल खाली होते तिकडे धडक, परंतु पकडला जातोय झेल. समाप्त. आज मात्र कुशलला 1000 रुपयाला पडली आहे. जबरदस्त बॉलिंग पाहिली. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण केलेत. 2 चेंडू या ओव्हर मधून अजूनही शिल्लक आहेत. विकेट पडल्यानंतर आपण नवीन फलंदाज पाठवण्यामध्ये जास्त वेळ घालवू नका, ही विनंती नक्षी 11 टीमला सुद्धा असेल. आणि क्षेत्ररक्षण सजवण्यात जास्त वेळ आपण वाया दवडायचा नाहीये. पंच थोडंसं स्पीडअप घ्यायला लावा. 5 वाजलेलेत, अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्रभंजन सनस आणखीन एक डावखुरी हाताचा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना. एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत, परंतु आज फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या टीमच्या विजयासाठी त्यांना मात्र घोडदौड करायची आहे, त्यांना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. संकटात आणण्याचं काम केलं या ओव्हर मधून गोलंदाज कुशलने. अक्षय मोहितेची एक चांगली ओव्हर. या वेळेला मात्र थोडासा आपटलेला चेंडू होता, त्याला मात्र बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलं. पॉइंट क्षेत्राच्या दिशेने मात्र फिल्डर असताना एक धाव मात्र अगदी सहजतेनं पूर्ण केली गेली, ती प्रभंजन सणसच्या बॅटमधून आलेल्या या फटक्यासोबत. 1 चेंडू शिल्लक राहिलाय आणि संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. सामना जिंकण्यासाठी मात्र अजूनही जवळपास 24 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 13, म्हणजे जवळपास निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा आज मात्र बनवाव्या लागतील नक्ष 11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर मात्र विजेता विरुद्ध विजेता असा सामना असेल. पहिल्या मॅचचा विजेता या ब गटातून, अर्थातच मॅच नंबर 6 चा विजेता विरुद्ध मॅच नंबर 7 चा विजेता. या वेळेला मात्र चांगली गती पाहायला मिळाली, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेरचा चेंडू या वेळेला हाताळतोय गोलंदाज कुशल. अतिरिक्त धाव येते या बॉलवर आणि या एक्स्ट्रा रन सोबत संघाच्या 20 धावा पूर्ण होतील. जिंकण्यासाठी मात्र अजून 23 धावांची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 23चं समीकरण. फलंदाजांवरती जितका दबाव आहे तितकाच दबाव गोलंदाजांवरती आहे. अर्थात दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा हा सामना. दोलायमान स्थितीमध्ये असलेली ही मॅच नंबर 7 मितांश 11 विरुद्ध नक्ष 11. या वेळेला पुन्हा एकदा मात्र गली रिझन मधून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना फिल्डर मात्र तिकडे धावतोय, धडपड करतोय, झगडतोय, परंतु बॉल मात्र त्याला चकमा देत निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येत आहेत धावा 4. येतोय खणखणीत बिग बॅश काळा चौकी चौकार. आता चहाची वेळ झाली आहे. 12 चेंडू आणि 19चं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी नक्ष 11 संघाच्या फलंदाजांसमोर एक कडवी धावसंख्या, एक कडवं आवाहन आणि कशा पद्धतीने मात्र ते पूर्ण करतील हे पाहण्यासाठी मात्र शेवटच्या 12 बॉलचा खेळ आपल्याला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल. चला थोडंसं स्पीडअप घ्या. नक्ष 11 आपण बराच वेळ घालवताय. चर्चा करा, परंतु जास्त वेळ आपण वाया दवडू नका.
अधिकच गरज असेल तरच आपण जास्त चर्चा करण्यात वेळ घ्या. अदरवाईज आपला सामना कंटिन्युअसली चालू ठेवायचा आहे, कारण ऑलरेडी 5 वाजून गेलेले आहेत. आपल्याला यानंतर अजून 3 सामने आजच्या शेड्यूल मधले खेळवायचे आहेत. आणि मंदार गुरव यांच्या गोलंदाजीवरती येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी सिद्धेश भोसले यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार. आणि या ओव्हरमधून जर दोन्ही फलंदाजांनी हा सामना आपल्या टीमला जिंकवून दिला तर मात्र त्या दोन्ही फलंदाजांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार प्रत्येकी. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. मंदार गुरव राऊंड विकेटचा मारा घेऊन आलेत. एक वेगळा नॅचरल अँगल बनवत आतल्या बाजूला चेंडूला घेऊन येण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, परंतु लोअर फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला फटका सजवला. जमिनी लगतच्या या फटक्यावरती मात्र 1 धाव मिळवली. राज विचारे या खेळाडूच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावरती घेतली आज राज विचारेने. 11 चेंडू 18 धावा हे समीकरण. 11-18 क्रिकेटच्या सोप्या भाषेतलं समीकरण म्हणायचं झालं तर या 11 चेंडूंमध्ये 3 षटकार फलंदाजांना ठोकायचे, जे की या मैदानावरती तितकं कठीण काम नाहीये. परंतु समोर मंदार गुरव सारखा गोलंदाज आहे, तो इतक्या सहजासहजी मात्र ते षटकार ठोकण्याची संधी देणार नाही. यॉर्कर लेंथ चेंडू होता. राजनं मात्र त्याला खोदून काढलं. हलक्या हाताने दिशा दाखवली. 1 धाव घेतली आणि धावफलक मात्र पुढे सरकवलं ते 26 धावांवर. 43 धावांचा पाठलाग करतोय नक्ष 11 संघ. विरोधात मात्र मितांशी 11. या वेळेला बॉल चाललाय हवेत. स्वीपर कव्हरचा फिल्डर मात्र बॉलवर त्या ठिकाणी फंबल होताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रोही चांगला आलाय, परंतु एक चपळ रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. एका बाजूला प्रभंजन सणस तर दुसऱ्या बाजूला राज विचारे. एक उंच पुरा फलंदाज मंदार गुरव समोर मात्र फलंदाजी करत असताना फटक्यात तितकासा दम नव्हता, परंतु 2 धावा अगदी चपळाईनं अगदी वेगानं त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. एक चांगला हँड आय कोऑर्डिनेशन या दुहेरी धाबेच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळालं. ते राज विचारे आणि प्रभंजन सनस या दोघांमध्ये. पुन्हा एकदा मात्र नटराज स्टाईल फटका. अगदी नृत्याची देवता नटराजच्या मूर्तीप्रमाणे मात्र आपल्या पोज मध्ये हा फटका सजवला होता. तो प्रभंजनने एक सिंगल धाव घेतली जाते. किती धाबेसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते. 29 धाबा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 8 चेंडू आणि 14 धावा असं मात्र हे समीकरण या सामन्याला जिंकण्यासाठी 2 षटकार कमीत कमी इथे येणं गरजेचं असेल नक्ष 11 संघाच्या फलंदाजांकडून. क्षेत्ररक्षणात मात्र बदल करतायत मंदार गुरव. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक वाइडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर मध्ये फिल्डर सजवलाय. काय रणनीती असेल पाहूया. या वेळेला मात्र एक स्लोअर वन फ्लाइटेड यॉर्कर. 1 धाव तर वेगाने घेतली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. आणि पुन्हा एकदा सहजतेने या 2 धावा घेतल्या जातील. धावफलकावरती मात्र 2 धावांची भर पडते. टीमची धावसंख्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 7-12चं समीकरण. आता हा 7-12 कोणाच्या नावावर होणार, हा सामना कोण जिंकणार हे पाहणं मात्र खूप महत्वाचं आहे. कारण अतिशय अटीतटीचा असा सामना. सकाळच्या सत्रापासून आपण बरेच सामने पाहिले. बरेच सामने जे आहेत ते एकतर्फी झालेले आपल्याला बघायला मिळाले, परंतु या मॅच मध्ये एक चांगली चुरस, एक चांगला रोमांच पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. याच चेंडूवरती मोठा फटका सजवण्याची संधी होती. फलंदाजाने मात्र ती गमावली आहे. बॉल जाईल तो विकेट कीपरकडे. डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 4 ची होते सांगता. आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपण पाहतोय ती 31 धावांवरती. 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा. 12 धावा 6 चेंडू 12 धावा. फलंदाज की गोलंदाज, बॅट की बॉल, मितांश 11 की नक्ष 11, कोण जिंकणार हा सामना. शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र विचार विनिमयपूर्वक ओव्हर सोपवावी लागेल, कारण 6 चेंडूत 12 धावा या मैदानावरती रोखल्याही जाऊ शकतात आणि ठोकल्याही जाऊ शकतात. बचेगा या बनेगा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सामन्यामध्ये.
रोखल्या जातील की ठोकल्या जातील, डिफेंड होणार की चेस होणार, दोन्ही टीम एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. आणि या ओव्हरमध्ये या 12 धावा ज्या आहेत त्या गोलंदाजाने डिफेंड केल्या तर सिद्धेश भोसले यांच्याकडून मात्र त्यांना 500 रुपयांचा पुरस्कार असेल. हा रोख रकमेचा पुरस्कार या 12 धावा जर या गोलंदाजाने वाचवल्या तर जयेशला सिद्धेशजी भोसले यांच्याकडून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर केला जातोय. स्ट्राईकवर असेल प्रभंजन सनस. 6 चेंडू 12 धावांचं इक्वेशन. बॉलिंग मार्कवर जयेश ओव्हर नंबर 5 घेऊन. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर, परंतु फुलटॉस होता. थोड्या वेळासाठी वाटलं की हा मोठा फटका सजवला जातोय की काय, परंतु चांगली लाईन हाताळली होती. ऑफस्टम्पच्या थोडीशी बाहेर. लोअर फुलटॉस वरती मात्र एक सिंगलच धाव घेतली जाते. राज विचारेच्याही खांद्यावरती आता मोठी जबाबदारी आहे. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे या काळा चौकी परिसरातला आणि आज आपल्या मॅचची पूर्णपणे जबाबदारी त्याने खांद्यावरती स्वीकारली आहे आणि आतापर्यंत तरी ती पूर्णपणे तो करताना त्या ठिकाणी दिसतोय. एक हाती खेळ केलाय राजने आतापर्यंत, परंतु हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. या वेळेला काय फटका, आउटस्टँडिंग कॉपी बुक स्टाईल फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. तर आशा पल्लवित केल्यात या षटकाराने नक्ष 11 संघाच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करून देताना मात्र पाहायला मिळतोय राज विचारे. 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज होती. आता मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती 7 धावा आल्यात. आता उर्वरित 4 बॉलमध्ये अजून 5 धावांची आवश्यकता असेल. चांगला फटका, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आणि इथे मात्र विकेटचं बदल होताना राज विचारे बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि शुभमने जर षटकार मारून हा सामना संपवला तर सिद्धेश भोसले यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. शैलेश हरमळकर यांच्याकडून हा 500 रुपयांचा पुरस्कार शुभमसाठी. दरम्यान 3 चेंडू आणि 5 धावा. एक अटीतटीचा सामना, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्ष 11 विरुद्ध मितांश 11 या दोन संघांमध्ये. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा मात्र मला वाटतं इथे एकच धाव घेण्याची संधी जास्तीत जास्त मिळेल. बॉल कलेक्ट करण्यामध्ये मात्र थोडीशी तारंबळ उडते, तिकडे मात्र थोडासा गोंधळ उडतोय. फलंदाज त्या ठिकाणी मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हा या मॅचचा निर्णायक चेंडू असेल. या बॉलवर जर धाव खर्च केली नाही तर शेवटचा बॉल कंपल्सरी चौकार मारावा लागेल फलंदाजाला. परंतु या बॉलवर जर धावा आल्या तर मात्र पुढे काय समीकरण असेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे. जाऊया या 5व्या चेंडूकडे. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आणि या बॉलवरती येतोय प्रभंजन सनसच्या बॅटमधून हा विजयी षटकार.
सो मच. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूने या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी आपल्या टीमसाठी केली. 2 ओव्हर हाताळल्या, 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने पटकावली आणि फलंदाजीच्या माध्यमातून 13 चेंडूत 23 धावा ज्या फलंदाजाने बनवल्या असा राज विचारे ठरला या सामन्याचा सामनावीर. जोरदार टाळ्या राज विचारे यांच्यासाठी. राजला विनंती असेल आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. राज या मुख्य व्यासपीठावरती हा पुरस्कार आपण देणार आहोत. अक्षय नाईक यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल आणि सिद्धेश भोसले यांच्याकडून राज विचारे या खेळाडूसाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा इकडे आलेला आहे. मी अक्षयजी नाईक यांना विनंती करतोय सर्वप्रथम आपण बिग बॅश काळा चौकी 2024च्या दुसऱ्या पर्वाची सामनावीराची ट्रॉफी राजला देऊन सन्मानित करूया. त्यांनी मारला आणि आम्ही मॅच जिंकलो. धन्यवाद. तर तुझ्या टीमचा तुझ्यासाठी राहिलेला सपोर्ट कसा होता आजच्या या मॅच साठी? खूप चांगला असाच सपोर्ट राहू द्या. आपल्या काळा चौकीची मुलं अशीच पुढे जाऊ द्या हीच माझी जय प्रार्थना आहे. तर अभिनंदन आणि तुला पुन्हा एकदा भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता मात्र जास्त विलंब न करता लगेचच आपण पुढील मॅच कडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस इकडे झालेला आहे. कुशल गोरडे या खेळाडूसाठी मगाशी जसं त्यांनी जाहीर केलं होतं सिद्धेश भोसले यांच्याकडून केतन कापचा विकेट पटकावल्याबद्दल कुशल गोरडेला 500 रुपये सिद्धेशजी भोसले यांच्याकडून आणि 500 रुपये मारुतीजी वडारी यांच्याकडून हा पुरस्कार असेल. मी कुशलला विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. या कुशल, व्हेरी हार्ड लक तुमच्या टीमला. मात्र ही मॅच जरी जिंकता आली नसली तरी तुमच्या एका विकेटसाठी मात्र हा 1000 रुपयांचा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. 2 मिनिटं कुशल आपली सुद्धा घेईन. जरी तुमची टीम इथे पराभूत ठरली असली तरी तुमची गोलंदाजी आज खूप प्रभावी होती. इथून पुढे तुमच्याकडून अशीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल त्यात कोणतीही शंका नाही आहे. परंतु आज काय ठरवून मैदानामध्ये उतरला होता, या स्पर्धेविषयी काय सांगशील आणि या आयोजनाविषयी काय सांगशील? इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जेवढा चांगला देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला आणि टीमने पण चांगलाच परफॉर्मन्स दिला. तरी लास्ट बॉलपर्यंत मॅच आली आणि मॅच आपल्या बाजूने नाही आली. तरी तर कुठे कमी पडला तसं वाटतं तुमच्या टीमला? थोडं बॅटिंग स्ट्रेंथमध्ये थोडंसं. तर साखळी फेरीमध्ये खेळताय, लीग स्टेजमध्ये आहे, तर एक मॅच अजूनही खेळण्याची संधी आहे तुमच्या टीमला. यानंतर लुझिंग टीम बरोबर तुमची मॅच असणार, त्यापूर्वी एक मॅच होणार आहे. परंतु त्या मॅचसाठी तुमच्या टीमकडून काय वेगळी तयारी असेल आणि स्पेशली तुझ्याकडून काय वेगळी तयारी असेल? बेस्ट देण्याचा ट्राय करू आणि टीमने पण चांगलंच द्यावं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक फॉर दिस मॅच. पण पुढील मॅच मध्ये चांगली कामगिरी तुमच्या टीमकडून व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतोय. आणि लगेचच आता मात्र 2 विजेत्या संघांच्या कॅप्टनना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. गेम चेंजर आणि नक्ष 11 4 षटकांचा हा सामना असेल, कारण वेळेची आपल्याकडे आता थोडीशी कमी आहे. वेळेअभावी इथून पुढे सर्व सामने जे आहेत ते 4 ओव्हरचे खेळवले जातील. 5:15 वाजलेले आहेत, अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे हा सामना इथून पुढे सर्वच सामने, हाच सामना नव्हे तर इथून पुढे सर्वच सामने जे आहेत ते आपण 4-4 ओव्हरचे खेळवणार आहोत. गेम चेंजर आणि नक्ष 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना व्यासपीठावर येण्याची विनंती असेल. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, कारण ऑलरेडी 5:15 वाजलेले आहेत. आपल्याला अजून 3 मॅच, ही मॅच पकडून 3 मॅच खेळवायचे.
चला टॉस करा. 4-4 ओव्हरची मॅच असेल. या केतन, कोण कॉल करतंय? ठीक आहे, गेम चेंजर टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड इज द कॉल अँड हेड इट इज टॉस जिंकलेला आहात. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅच मध्ये जिंकलेला आहात, कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढलेली आहे, परंतु समोर आता एक चांगली टीम आहे, कॅप्टनच तितके चांगले बॅट्समन आहेत, तर त्यांच्या विरोधात खेळण्याबद्दल कसं वाटतं आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात खेळत असताना काय तुमची स्ट्रॅटेजी असेल या मॅचला घेऊन? आमची स्ट्रॅटेजी तीच असेल जी लास्ट मॅचला आम्ही ठेवलेली. 50-60 मध्ये आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. आणि या मॅच मध्ये तुमच्या टीम मध्ये काही बदल असणार का मागील टीमच पूर्णपणे खेळणार? नाही, 2 बदल आहेत, ते तिकडे लिहून ठेवले. ठीक आहे, तर प्लेइंग 11 मध्ये आपले जे बदल आहेत आम्हाला कळवायचे आहेत. केतन, पहिली मॅच तुमची टीम जिंकली आहे, परंतु तो सामना जरी आपण बघितला 43 धावांचं लक्ष होतं, तरी सुद्धा सामना जो आहे तो शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता. तर मला वाटतं या मॅच मध्ये तुम्हाला थोडीशी इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज तर पडणारच आहे, परंतु या मॅच मध्ये प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करा? 7+ करण्याचा प्रयत्न करू. आणि पहिल्या मॅचचा काय एक्सपिरियन्स राहिला आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द? स्पर्धा तर खूप छान आहे. स्पर्धा तर खूप छान